विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर. भाजपला 12, शिवसेनेला 3 तर राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता. लवकरच अंतिम निर्णय होणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची आक्रमक रणनीती. 17 मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघांमध्ये शिवसेना उमेदवार देणार. विजयाचं गणित जुळवणारा उमेदवार शिवसेना निवडणार. राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांना भेटले. सूत्रांची माहिती. तर कोणताही आमदार पवारांना भेटला नाही. प्रवक्ते उमेश पाटलांचं स्पष्टीकरण. नीट पेपर फुटीतील आरोपींची आर्थिक कोंडी होणार. सीबीआय ईडीकडून संपत्तीची चौकशी सुरू. आरोपींच्या मालमत्तेची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागानं मागवली. नसरापूर अत्याचार खून प्रकरणाची आजपासून विशेष न्यायालयामध्ये इन कॅमेरा सुनावणी. रोज सुनावणी घेऊन जलद गतीनं प्रकरण चालवण्यात येणार. आरोपी भीमराव कांबळे विरोधात 1100 पानांचं दोषारोपपत्र दाखल. वाशिममध्ये डिझेल टंचाई कायम. रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर रांगा. पोलीस शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद. तर ऐन मशागतीच्या हंगामात डिझेल नसल्यानं शेतकरी त्रस्त. अफवा पसरल्यानं पॅनिक खरेदी करू नका. देशात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं केलं आवाहन. मुंबईमध्ये 5 किंवा 6 जूनला मान्सून धडकणार. 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणं अपेक्षित. महाराष्ट्रात काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाचीही शक्यता. देश आर्थिक संकटात आणि मोदी इटलीत चॉकलेट वाटतायत. हा प्रत्येक भारतीयाचा अपमान. मेलोडी चॉकलेट रीलवरून राहुल गांधींचा निशाणा. राहुल गांधी रिजेक्टेड माल. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार. सततच्या पराभवामुळे मानसिकता बिघडली. नितीन नवीन यांचंही टीकास्त्र. वांद्र्याच्या गरीबनगरमधील अतिक्रमण विरोधी कारवाई वेळी स्थानिकांकडून दगडफेक. प्रत्युत्तरात पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज. वांद्र्याच्या गरीबनगर अतिक्रमण मोहिमेला हिंसक वळण. पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू. दगडफेक करणाऱ्यांच्या शोधासाठी ड्रोनचा वापर. 10 जण अटकेत. ठाण्यामधील गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव. आगीचं कारण स्पष्ट. सुदैवानं जीवितहानी नाही. आगीत दुकानातील साहित्य जळून खाक. पुण्यातील बालाजीनगरमध्ये अक्षय मस्केची गोळी झाडून हत्या. आंदेकर कोमकर टोळी युद्धातून 4थी हत्या. आंदेकर टोळीच्या 6 आरोपींना अटक. एका अल्पवयीन मुलाचा समावेश. जनगणनेमध्ये जात गणनेचा समावेश न करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. हा मुद्दा सरकारच्या धोरणात्मक अधिकार क्षेत्रातील. न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. सरन्यायाधीशांचं स्पष्टीकरण.